नमस्कार. झी 24 तास निसर्ग साथीमध्ये मी संजय बुसुडे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. प्रकृती सोसायटी असं ज्या सोसायटीचं नाव आहे त्या नावाला साधेच काम या सोसायटीचं आणि गेली 10 वर्ष ही सोसायटी पर्यावरणाला पूरक असं काम करते. पाहूया या सोसायटीने काय चमत्कार केलाय ते. ही आहे ठाण्यातील रघुनाथ नगर इथली प्रकृती सोसायटी. या सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या सोसायटीत कचऱ्यापासून खत निर्मितीचा उपक्रम सुरू केलाय. यासाठी ओला आणि सुका कचरा जमा करण्यासाठी वेगवेगळ्या कचऱ्याचे डबे वापरले जातात. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी सोसायटीच्या आवारात 2 जागा त्यांनी राखून ठेवल्या आहेत. एक जागा भरली की दुसऱ्या जागी कचरा जमा करण्यात येतो. या कचऱ्यापासून तयार करण्यात येणारं खत सोसायटीमधील आणि आजूबाजूच्या परिसरातील झाडांसाठी वापरलं जातं. सोसायटीच्या या उपक्रमाचं महापालिकेनेही कौतुक केलंय. देशातली रादर जगभरातली एक मोठी समस्या काय असेल तर कचऱ्याची विल्हेवाट लावणं, आणि कचऱ्याची विल्हेवाट ही शास्त्रीय पद्धतीनेच लावायला हवी, त्याला दुसरा पर्याय नाही. त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट संपूर्ण म्हणजे आपल्या गावागावात, शहरात, देशभर, जगभर राबवला गेला पाहिजे. बोलत की तुम्हाला हे तुमच्या परिसरासाठी करायचं आहे तर त्यात कठीणही काही नाही आहे. सुरुवातीला फक्त थोडं मनाचं ट्रेनिंग करावं लागतं की हा कचरा इकडे, तो कचरा तिकडे. तेवढं एकदा फिट बसलं की मग सगळं सोपं जातं. तिथल्या नागरिकांना दिली जाते. प्रोजेक्ट तो स्वावलंबी प्रोजेक्ट आहे. आपण दुसऱ्यांवर काही निर्भर व्हायचे कारण नाही आहे. या प्रकल्पासाठी आम्ही आमच्या कामवाल्या बाईंना पण एज्युकेट केलेलं आहे की आपण कसं ओलं आणि सुका वेगळं करू शकतो आणि कसं आपण आपलं स्वतःचं लागणारं खत वापरू शकतो आपल्यासाठी. ओल्या कचऱ्याचं इथे विल्हेवाट इथेच लावली जाते, म्हणजे खत बनवलं जातं त्याचं. त्यामुळे बाहेर जाणार आणि ते दुर्गंधी, इतर जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे इथे सॉल्व्ह झालेले आहेत. प्रकृती सोसायटीच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. या उपक्रमाचं अनुकरण इतरांनी केल्यास शहर सुंदर आणि स्वच्छ राखण्यास नक्कीच मदत होईल. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास निसर्ग साथीमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनापासून स्वागत. आपण आज चर्चा करणार आहोत प्रकृती सोसायटीने कशा पद्धतीने त्या ठिकाणी असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट त्यांच्या सोसायटीमध्ये लावण्याचा निर्णय घेतला आणि 12 वर्ष हे अव्याहतपणे ते काम करतात. आपल्याबरोबर वीणा जोशी आहेत. वीणा जोशी, आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. वीणा, प्रथमतः मला हे तुम्हाला विचारावं असं वाटेल की मुळामध्ये 12 वर्षानंतर एक मोठं दशक गेल्यानंतर आज तुमच्या सोसायटीचा आदर्श संपूर्ण राज्यातनं निसर्ग साथी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जातोय. प्रथमतः त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मला माझ्या सोसायटीचा नक्कीच अभिमान वाटतोय, आणि 12 वर्ष नाही तर 15 वर्ष टू बी करेक्ट. तर 2000 सालापासून आम्ही हा प्रोजेक्ट सुरू केला. ज्या वर्षी आमची सोसायटी फॉर्म झाली तर त्या वर्षी आमच्या सोसायटीत प्राध्यापिका राहतात एक मिलन गोलबा म्हणून. तर त्यांनी एक प्रेझेंटेशन आयोजित केलं होतं. तर त्याच्यात पर्यावरण दक्षता मंचचे वालावलकर सर आले होते आणि त्यांनी ह्या प्रोजेक्ट विषयी आम्हाला सांगितलं की कचऱ्याची समस्या आता कशी आपल्याला भेडसावणार आहे. आणि फॉर्च्युनेटली काय की आमच्या सोसायटीतल्या सगळे रहिवासी त्यावेळेला हजर होते त्या प्रेझेंटेशनला, आणि सगळे म्हणजे ते प्रेझेंटेशन पाहून सगळ्यांना ते पटलं. आणि मग लगेच आम्ही निर्णय घेतला की नाही, आपण ओल्या कचऱ्यापासून खत करायचा प्रकल्प हा आपल्या सोसायटीत करायचा. बऱ्याच वेळा या चर्चेमध्ये निसर्ग साथीच्या व्यासपीठावर जी चर्चा होते असं की ज्या उच्चभ्रू सोसायटीज असतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे काम होत नाही. लोक त्याला विरोध करतात की आपलं काम नाहीये, महानगरपालिकेचं आहे. सुरुवातीला अशा पद्धतीची भूमिका कोणी मांडली का? असं काही झालं का की त्याला विरोध झाला आणि आता मात्र तेच तुमचे समर्थक आहेत? नाही, विरोध काही फारसा झाला नाही. फक्त काही जणांनी असं सांगितलं की नाही, आम्ही तर दिवसभर घरात नसतो, आमच्याकडे म्हणजे कामवाली बाईच असते, लहान मुलं असतात, त्यांना कोण समजावणार. तर आम्ही काही कामवाल्या म्हणजे बायकांची मीटिंग घेऊन त्यांना समजावून सांगितलं महत्व. तसंच मुलांनाही सांगितलं. तर आता आमच्या सोसायटीतली मुलं इव्हन म्हणजे आता खाली खेळत असताना कुठे चॉकलेट खातात, कुठेही इकडे तिकडे कचरा टाकत नाहीत, आणि त्यांनाही माहिती आहे की चॉकलेटचा कागद कुठे टाकायचा, तो सुक्या कचऱ्यात टाकायचा. तर असं म्हणजे प्रत्येक लेवलला एज्युकेट केल्यामुळे म्हणजे ती समस्या फारशी पुढे गेली नाही. वीणाजी, आपण कशा पद्धतीने ही कार्यपद्धती अवलंबलीत त्याविषयी आपण चर्चा करणारच आहोत. तत्पूर्वी आपल्या बरोबर आहेत रवींद्र कुडाळकर. रवींद्र कुडाळकर, प्रश्न विचारा आपला. नमस्कार. प्रकृती सोसायटी नावाप्रमाणे आपण मॅडम खूपच छान प्रकृती आणि पर्यावरणाचे काम करतात. मी अभिनंदन करतो. आणि
खरंच महाराष्ट्रातल्या अनेक सोसायटींनी हा आदर्श घेण्यासारखा आहे. हो. माझा प्रश्न असा आहे आपल्याला की कचऱ्यापासून खत निर्मिती करताना घरगुती पद्धतीने म्हणा किंवा सोसायटी वाईज म्हणा, त्यामध्ये तुम्ही काही अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरता का, आणि ते कशा पद्धतीने की ज्या योगे एक परिपूर्ण खत निर्मिती होऊ शकेल? धन्यवाद. हा, अरविंदजी विचारतात की अत्याधुनिक काही यंत्रणा किंवा त्या संदर्भात नवीन काही टेक्नॉलॉजी आपण वापरता का? अत्याधुनिक असं म्हणता येणार नाही. ही सगळी नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणजे फार काही त्याला काही मोठी यंत्रणा लागते, मशीन्स लागतात, त्याला खूप खर्च येतो असं अजिबात नाही. म्हणजे हजारो वर्षापासून, म्हणजे जेव्हापासून निसर्ग आहे त्या निसर्गात आपोआप म्हणजे निसर्ग जे निर्मितो त्याचं विघटन सुद्धा निसर्गच करत असतो, जे मातीतच मिसळतं. एक्झॅक्टली. तर हीच प्रक्रिया आम्ही अवलंबली आहे. बऱ्याच वेळा विनाताई हा प्रश्न लोकांचा असतो सामूहिक पद्धतीने की त्या ठिकाणी ओला कचरा जेव्हा खतामध्ये करतात खूप मोठ्या प्रमाणात त्याला वास येतो, दुर्गंधी पसरते, म्हणून हे स्वीकारलं जात नाही. तुमच्याकडे मात्र असा काय अनुभव आहे का? नाही, कारण काय, ही शेवटी जैविक प्रक्रिया आहे आणि जेव्हा जैविक प्रक्रिया असते तेव्हा काही आपल्याला गोष्टींचा विचार करायला लागतो. उदाहरणार्थ त्याच्यात पाणी किती आहे, हवेशीर जागा आहे का, म्हणजे पुरेसा ऑक्सिजन मिळतोय की नाही. जेव्हा पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, कारण हे बॅक्टेरियल प्रोसेस आहे ही. आणि मला आता एक सांगायचं की आम्ही जे खत तयार करतो ते बॅक्टेरियल कल्चर वापरतो, म्हणजे वर्मी कल्चर नाहीये आम्ही. कारण थोडं वर्मी कल्चरचं काय होतं, वेगळी प्रोसेस असते. वर्मी कल्चर म्हणजे गांडूळ खत ज्याला म्हणतो ते आपण वापरत नाही, तर बॅक्टेरियल प्रोसेस हे वापरतो. आणि बॅक्टेरियल म्हणजे काय की जे मातीत ऑर्गॅनिझम्स असतात तेच सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आपण बघा ना, कुठचाही आता मेलेला प्राणी असतो तो आपाप काही दिवसांनी नष्ट होतो. कसा नष्ट होतो, तर मातीमध्ये जे ऑर्गॅनिझम्स असतात ते त्याचं विघटन करतात. वीणाजी, या कार्यक्रमामध्ये तुम्हाला बोलावण्याचं हेच कारण प्रामुख्यानं आहे की 12-15 वर्ष आपण जे सांगितल्याप्रमाणे काम करताय. मुळामध्ये हे कशा पद्धतीने कार्यपद्धतीने सुरू केलेत? कारण बऱ्याच ठिकाणी असे प्रोजेक्ट सुरू होतात, बरोबर, पण ते पुढे 1 वर्षानंतर बंद होतात. अशा अनेक उदाहरण आहेत. आपण हे सातत्य कसं टिकवलं? तर एक तर म्हणजे आम्ही सगळ्या रहिवाशांना एकत्र बोलवून त्यांच्या समोर प्रॉपर प्रेझेंटेशन केलं. नंतर जेव्हा आम्ही प्रोजेक्ट सुरू करायचा म्हटला होता तेव्हा ओला कचरा म्हणजे काय, सुका कचरा म्हणजे काय, तर याचे पोस्टर्स लावलेली होती. आता ओला कचरा म्हणजे काय की आता कधी कधी असं वाटतं की ओला म्हणजे ओली प्लास्टिकची पिशवी ओल्या कचऱ्यात जाते, तर तसं नाही. तर ओला कचरा म्हणजे जो जैविक विघटन होऊ शकतं असा, म्हणजे जो मातीमध्ये मिसळून त्याचं विघटन होईल असा. करेक्ट. तर मग त्याच्यामध्ये कोणकोणते आयटम्स येतात, सुक्या कचऱ्यामध्ये कोणते आयटम्स येतात, हे सगळं व्यवस्थित त्यांना सांगितलं होतं. आणि आमच्या सोसायटीमध्ये एक देवळाच्या बाजूला जागा आहे, तर तिथे आम्ही 2 हौद बांधले. तर आणि त्या हौदामध्ये एका वेळेला 1 हौद आम्ही वापरतो आणि त्या हौदामध्ये आम्ही ओला कचरा टाकतो. त्याच्यामध्ये जैविक कल्चर म्हणजे बॅक्टेरियल कल्चर मिक्स केलं जातं आणि मग त्याचं आपोआप विघटन सुरू होतं. म्हणजे जसं आपण कल्चर म्हणजे असं कुठून आणावं लागतं आणि ते मातीत मिसळावं लागतं असं आहे का? सुरुवातीला म्हणजे 2000 साली आम्ही विकत आणलं होतं, जवळजवळ 5 किलो एक आणलं होतं आणि तेच कल्चर, म्हणजे आपण घरी दही लावतो की नाही तसंच तेच विरजण. म्हणजे पुढच्या वेळेला आपल्याला दुधाला विरजण लावायचं, आदल्या दिवशीचं दही काढायचं, विरजण लावायचं. म्हणजे विणाचे प्रश्न यासाठी की याला काही फार मोठा खर्च येत नाही, अजिबात नाही आहे, त्याच्यानंतर खर्च करावा लागतो. अगदी अत्यल्प म्हणजे नॉमिनल असं म्हणायला हरकत नाही. सुका कचऱ्याच्या संदर्भात कशा पद्धतीने तुम्ही काम सुरू केलं? सुका कचरा आणि मेन आधी फायदा काय की वर्गीकरण, कचऱ्याचं वर्गीकरण, आणि तेही घरच्या लेवलला, म्हणजे घरोघरी झालं पाहिजे. असं नाही की मी घरी सगळा एकत्र करणार कचरा आणि मग तो कचरा स्वीपरकडे द्यायचा आणि मग तो नंतर सॉर्टिंग करेल, तसं शक्य नाहीये. तुम्ही जर ओला कचरा व्यवस्थित वेगळा ठेवला, त्याच्यात कुठचंही प्लास्टिक किंवा काही त्याच्यात टाकलं नाही, तर त्याचं आपोआप आपल्याला खत करायला नेता येतं. आणि जो सुका कचरा असतो तो खरोखरच सुका राहतो. मग त्याच्यातनं तुम्ही प्लास्टिक, कागद, काच असं वेगवेगळं. पण तुमच्याकडे एक प्रकृतीमध्ये आपण पाहता की सुका कचरा जरी केला तरी सगळा तो महानगरपालिकेला देत नाही, त्याच्यामध्ये वर्गीकरण करून काही तुम्ही तो प्लास्टिक जसं आहे ते काय करता? रिसायकल. म्हणजे काय की आपल्याला झिरो गार्बेजकडे जायचंय. पण मग त्याच्या आधीची ही स्टेप आहे की जो सुका कचरा असतो त्याच्यामध्ये प्लास्टिक, काच हे असे बरेच परत प्रकार असतात, तर ते वेगळे केले की ते आपण भंगारवाल्याकडे देऊ शकतो आणि भंगारवाला काय करतो, तो रिसायकलिंगला देतो. म्हणजे ह्या गोष्टी रिसायकल होतात. आणि अगदी ज्या गोष्टी रिसायकल आपण करू शकत नाही त्या गोष्टी घंटागाडीला जातात. त्याच्यामुळे म्हणजे टोटल कचऱ्याचा जर विचार केला तर हार्डली 4% कचरा घंटागाडीला जातो असं म्हणायला हरकत नाही. मग एकूण कचरा
बऱ्यापैकी फक्त 4% कचरा घंटागाडीला जातो. मला वाटतं आपण जर हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरणप्रेमी पाहत असाल तर अशा पद्धतीने संस्थेने जर का ठरवलं प्रत्येक ठिकाणी गृहनिर्माण संस्थांनी तर आपल्याला हे वेगळ्या पद्धतीचं एकूण परिवर्तन करता येईल. कणकवलीवरून सचिन आपल्याबरोबर आहे. सचिन, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. माझा प्रश्न असा होता मॅडम की तुम्ही कचऱ्याबद्दल बोलताय तर यामध्ये मला असं थोडक्यात प्रश्न असा विचारायचा होता की शहरामध्ये जो काय कचरा जमा होतो, गोळा होतो, हजारो टन कचरा असतो, तो डम्पिंग यार्डामध्ये शहराच्या बाहेर टाकला जातो. मग त्या कचऱ्याचं कोणत्याही प्रकारचं नियोजन केलं जात नाही. मग अशा प्रकारच्या कचऱ्याचं नियोजन करता येऊ शकतं का आणि खत निर्मितीसाठी त्याचा कोणत्या प्रकारे आपण वापर करू शकतो? सचिनने विचारलेला खूप विणाजी प्रश्न महत्वाचा आहे. शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात हा कचरा तयार होत असतो, काय त्यांना आपण सांगू शकाल? शाळांमध्ये आता प्रामुख्याने जो कचरा तयार होतो तर त्याच्यामध्ये सुक्या कचऱ्याचं प्रमाण हे जास्त असतं. पण आता आपण एक विचार केला ना की प्रत्येक नागरिकाने एक स्वतःलाच सांगायला पाहिजे की कचरा हा मी स्वतः केलेला आहे. हो हो. त्यामुळे त्या कचऱ्याचं विल्हेवाट लावणं ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे मी हा कचरा टाकतोय तर तो कुठे जाणार आहे, तर त्याचं विघटन कसं होणार आहे हा प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. शाळेमध्ये प्रामुख्याने आपण पाहतो कचऱ्याचं वर्गीकरण हा मूळ मुद्दा हा आहेच आणि हाच महत्वाचा आहे. मग शाळेमध्ये तसं वर्गीकरण केलं तर ते सहशक्य होईल असं तुमचं म्हणणं आहे? नक्कीच सचिनजी, अशा पद्धतीने शाळेमध्ये जर का आपण वर्गीकरण त्याचं योग्य पद्धतीने केलं, मोठ्या प्रमाणात कागद त्या ठिकाणी असतात, पेन्सिल्स असतात, त्याचं वर्गीकरण केलं तर आपल्याला या पद्धतीने चांगल्या तत्वाने आपण तिथे त्याचं विघटन करू शकू आणि स्वच्छता बाळगू. आपण या संदर्भामध्ये अशी चर्चा वीणा जोशींबरोबर करणार आहोत. तत्पूर्वी घेणार क्षणभर विश्रांती. पाहत राहा झी 24 तास निसर्ग साथी. झी 24 तास निसर्ग साथीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपण प्रकृती सोसायटीच्या वीणा जोशी यांच्याबरोबर या कार्यक्रमात चर्चा करतोय. वीणाजी, मगाशी मी तो प्रश्न विचारला होता ना, आजही बहुसंख्य लोकांच्या त्याच तक्रारी असतात. थोडं सायंटिफिकली आम्हाला सांगा की त्या ठिकाणी जो वास येत नाही याकरता आपण काय करता आणि कल्चर केल्यानंतर त्यासाठी येणारा खर्च जरी अल्प असला तरी परत सातत्यानं करावा लागतो का? नाही, कल्चर परत आणायला नाही लागत. फक्त समजा अगदीच वास येतोय असं वाटलं तर याचा अर्थ होतो एकतर पुरेशी हवा मिळत नाहीये आणि दुसरं महत्वाचं कारण की त्याच्यात पुरेसं कल्चर तुम्ही मिक्स केलेलं नाहीये. कारण जेव्हा आपण कचरा त्या हौदामध्ये टाकतो तर तेव्हा ते बायोकल्चर त्यामध्ये तो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. म्हणजे आता घरगुती उदाहरण द्यायचं तर आपल्याला दही लावायचंय तर दूध घेतलं की त्याच्यामध्ये जेवढी दुधाची क्वांटिटी असेल त्या प्रमाणात तुम्हाला विरजण घालायला लागतं. बरोबर. आता उद्या पाहुणे येणार आहेत, 5 लिटर दूध आहे तर 1 थेंब विरजण टाकून चालणार नाही. बरोबर. तुम्हाला 2 टेबलस्पून विरजण टाकून व्यवस्थित ढवळायला पाहिजे. याचं मार्गदर्शन कोणाकडून मिळू शकतं लोकांना? ऍक्च्युली आमच्या सोसायटीत हा प्रोजेक्ट 15 वर्ष सक्सेसफुली चाललेला आहे आणि हजारो लोक, संस्था, नंतर ठाण्याचे आयुक्त सगळे बघून गेलेले आहेत. तर आम्ही सुद्धा तिथे मार्गदर्शन करतो. नंतर जसं सांगितलं तसं मी अनेक ठिकाणी मार्गदर्शन करायला गेलेली आहे. प्राध्यापिका मिलन गोलबा ज्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन हा प्रोजेक्ट सुरू केला त्या सुद्धा अनेक ठिकाणी गेलेल्या आहेत. तर तसं मार्गदर्शन मिळू शकतं. वीणाजी, आपल्याबरोबर अजित आहेत. अजित, विचारा आपला प्रश्न. मला वाटतं अजित तुमच्याकडचा टीव्हीचा आवाज कमी करा, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो अजित, बोला. पोहोचत नाही अजित. हॅलो. हा अजित, बोला. वाटतं अजित यांचा आपल्याकडे वीणाजी आवाज नीट पोहोचत नाहीये. पण हा महत्वाचा नेहमी एक प्रश्न असतो की इतर अनेक सोसायटी असं पाहतात, ते केल्यानंतर किती लोक आपल्याकडे आले आणि कशा पद्धतीने पुढे त्यांच्या सोसायटीमध्ये त्यांनी ते काम सुरू केलंय? आता ठाण्यामध्ये आता बरेच कॉम्प्लेक्स आहेत. इव्हन काही छोट्या बिल्डिंग म्हणजे एका बिल्डिंगची सोसायटी असते तर अशी पण लोक आमच्याकडे बरीच येऊन बघून गेली. आमच्या ऍक्च्युअली शेडाच्या एका सोसायटीत सुरू पण झाला होता आणि तिथे बरीच वर्ष सातत्याने तो प्रोजेक्ट चालू पण होता. तर सातत्य राखणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मी म्हणजे मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आमच्याकडे जो सफाई कामगार म्हणजे स्वीपर जो काम करतो मारुती म्हणून, तर तो आता व्यवस्थित ट्रेन झालेला आहे आणि तो हे सगळं बघतो आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याची खूप मदत होते असं म्हणायला हरकत नाही. आपण ते ज्याला काम देऊ त्याला व्यवस्थित ट्रेन करणं आणि
दर म्हणजे काही दिवसांनी ते नीट बघणं हे म्हणजे सुपरवाइज करणं हे खूप महत्वाचं आहे. बहुतांशी सोसायटीमध्ये लोक म्हणतात कोण वेळ देणार. आता मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये हा प्रश्न असतो की वेळ कोण देणार, आम्हाला सोसायटीच नीट चालवता येत नाही. तर तुमच्याकडे करण्यासंदर्भात कसं पाहता तुम्ही काम? जसं मारुतीचं उदाहरण दिलं तसं त्या ह्याला खूप मोठं स्पेशलाइज ट्रेनिंग द्यावं लागतं का सर्वसाधारण ट्रेनिंगमध्ये ते होऊ शकतं? नाही, सर्वसाधारण ट्रेनिंगमध्ये होऊ शकतो. म्हणजे फार काही तिथे मोठं काही मशीन चालवायचं नाही किंवा काहीच करायचं नाहीये की नुसतं तो जो ओला कचरा आहे तो तिथे व्यवस्थित पसरवायचा. म्हणजे प्रत्येक म्हणजे त्याला विशिष्ट प्रोसेस असते की तो व्यवस्थित पसरवला गेला पाहिजे आणि पसरवल्यानंतर ते बायोकल्चरमध्ये तो नीट मिक्स झाला पाहिजे, तर ते लगेच त्याची विघटन प्रक्रिया चालू होते. थोडक्यात सांगा, घरातून आलेला ओला कचरा मी आणला आणि तुमच्या इथे आणून त्या ठिकाणी टाकला, कशी प्रक्रिया त्या ठिकाणी? मी 2-3 दिवस त्यावर कसं काम केलं जातं? त्या मारुती ते कशा पद्धतीने काम करतात त्यावर? म्हणजे आता आमच्याकडे कसं की घराघरात 2 डबे ठेवले जातात. आमचा जो स्वीपर आहे तो पण 2 मोठ्या बादल्या घेऊन जातो आणि सेपरेटच गोळा करतो आणि ओला कचऱ्यासाठी जो हौद आहे त्या हौदामध्ये तो ओला कचरा टाकला जातो. आणि आम्ही जे म्हणजे सुरुवातीपासून जे कल्चर आणलेलं आहे तर तेच आम्ही पुढे पुढे म्हणजे जे खत झालेलं असतं तेच आपण कल्चर म्हणून वापरतो. तर म्हणजे आजचा कचरा टाकला आपण पसरवला तर त्याच्यामध्ये कल्चर आपण मिक्स केलं आणि ते व्यवस्थित ढवळायचं की लगेच त्या कचऱ्यावरती त्या कल्चरची प्रक्रिया सुरू होते. दुसऱ्या दिवशी परत कचरा गोळा केला तो परत त्याच्यावरतीच टाकायचा, कारण त्याच्यात ऑलरेडी कल्चर आपण घातलेलं आहे. एका हौदामध्ये साधारण किती दिवस असा कचरा टाकला जातो आणि किती दिवसांनी खत तयार होतं? म्हणजे आता ते हौदाच्या डायमेन्शन वरती अवलंबून असतं आणि हौदाची डायमेन्शन्स ही तुमच्या सोसायटीचा कचऱ्याचा व्हॉल्यूम किती आहे याच्यावरती डिपेंड असतं. आणि साधारण आमच्याकडे जे 2 हौद आहेत तर ते एक 6-7 महिने तरी नक्कीच चालतात. म्हणजे एक हौद जवळजवळ 6 महिने, कारण बेसिकली काय असतं की जेव्हा आपण कचरा टाकतो तेव्हा त्याचा व्हॉल्यूम जास्त असतो. लगेच दुसऱ्या दिवशी बघितल्यावर त्याचा व्हॉल्यूम एक 10% कमी झालेला असतो आणि असा कमी 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 होत त्याची पूर्ण माती होते. म्हणजे साधारण 6 महिने एक हौद त्या ठिकाणी चालतो. आपण अशाच पद्धतीने वीणा जोशींबरोबर चर्चा झी24 तास निसर्ग साधीमध्ये करत राहणार आहोत. तत्पूर्वी या क्षणभर विश्रांती पाहत राहा झी24 तास निसर्ग साधी. झी24 तास निसर्ग साथीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्रातून खूप पर्यावरणप्रेमी या संदर्भामध्ये प्रश्न विचारत आहेत. आपल्यावर राजेश आहेत वाशिमवरनं. राजेश, आपला प्रश्न विचारा. सर, मला हे विचारायचं आहे की आपण या कचऱ्याचा म्हणजे उपयोग शेतामध्ये कुठल्या कुठल्या पिकासाठी करू शकतो? या खताचा उपयोग, सेंद्रिय खताचा उपयोग कुठे कुठे आपण करू शकतो शेतामध्ये? सगळीकडे मला वाटतं. अर्थातच, कारण हे सेंद्रिय आहे म्हणजे काहीच त्याच्यात हार्म नाहीये. म्हणजे असं नाही आता युरिया वगैरे कसं म्हणजे त्याचं काही ठराविक प्रमाणातच आपण ठराविक पिकांना ठराविक प्रमाण हे काही म्हणजे सकस माती म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे कुठच्याही पिकाला तुम्ही हे वापरू शकता. राजेश, हे सेंद्रिय खत आहे आणि सेंद्रिय खत आपण कुठेही वापरू शकतो, कोणत्याही पिकांसाठी आपण वापरू शकतो. त्याच्यामुळे कोणताही धोका तुमच्या पिकांना होणार नाही. आणि ग्रामीण भागामध्ये जर आपलं स्वतःचं शेत आहे तर त्या सगळ्या गावांनी अशा पद्धतीचे अभिनव उपक्रम हा करायला काही हरकत नाही. वीणाजी, बहुतांशी अनेक कचऱ्याचे प्रकार दिवसेंदिवस होतात. ई वेस्ट होतंय, थर्माकोलचा मोठा प्रश्न आहे. तर असा काही प्रश्न तुम्हाला सध्या काही भेडसावतोय का की त्याचं वर्गीकरण? म्हणजे आता ओल्या कचऱ्याचं तर आम्ही नियोजन केलेलंच आहे. आम्ही खत करतो. म्हणजे ओला कचरा काही आमचा बाहेर जात नाही. म्हणजे डम्पिंग ग्राउंड वरती जर वास येत असेल त्याच्यात आमचा कचरा नाही. तर आता सुक्या कचऱ्यामध्ये जे अनेक प्रकार आहेत की उदाहरणार्थ डेब्रिस, थर्माकोल, नंतर ई कचरा, नंतर बायोवेस्ट. म्हणजे आता बायोवेस्ट सोसायटी लेवलला काय तर डायपर्स किंवा सॅनिटरी नॅपकिन्स, तर असे अनेक त्याच्यात प्रकार येतात. तर आता प्लास्टिक, कागद आणि काच आपण रिसायकल करू शकतो. म्हणजे ते भंगारवाल्याकडे देऊन ते रिसायकल. महानगरपालिका काही गोष्टी उचलत नाही असं काय आढळतं? बरोबर आहे. तर थर्माकोल किंवा आता ट्यूबलाइट्स वगैरे आहेत गेलेल्या, तर असे अनेक प्रकार महानगरपालिका उचलत नाही. तर त्याच्यामुळे मग तो कचरा डेब्रिस उचलत नाही. त्यामुळे तो कचरा टाकायचा कुठे, किंवा निदान एक काही जागा द्या आम्हाला की बाबा डेब्रिस असेल तर कुठे टाकायचं. म्हणजे एक ठराविक जागा की तिथे आपण टाकू शकतो. वीणाजी, असा एक प्रश्नही पडतो की 31 मे पर्यंत जर का कर भरला नागरिकांनी, त्यांना 5% सवलत,
असे काही इन्सेंटिव्ह बेस्ड प्रोग्राम जर का महानगरपालिकेने केले तर लोक प्रतिसाद देतील का त्याला? नक्कीच देतील. कारण हा प्रोजेक्ट करणं, आता आम्ही जर 15 वर्ष सातत्याने करतो आहोत तर त्याच्यात फार काही कठीण आहे किंवा फार काही खर्च येतो किंवा असं अजिबात नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येक सोसायटी हा करू शकते किंवा वॉर्डमध्ये आपण हा प्रोजेक्ट करू शकतो. आणि एक महानगरपालिकेला म्हणजे सांगावंसं वाटतं तर असा प्रोजेक्ट करणाऱ्या सोसायटीजना तुम्ही जर काही करामध्ये सवलत दिली तर त्यांना एक प्रकारचं थोडंसं इन्सेंटिव्ह दिल्यासारखं होईल. मला वाटतं झी 24 तास निसर्ग साथीच्या माध्यमातून हा कार्यक्रम सगळे महानगरपालिकेचे अनेक अधिकारी पाहत असतील. अशा पद्धतीच्या अभिनव योजना जर का कर सवलतीच्या संदर्भात आपण जो तुमचा स्थानिक कर आहे, फ्लॅटचा कर आहे त्या संदर्भात देतो, अशी जर का कर सवलत दिली तर अनेक सोसायटीज मला वाटतं त्या ठिकाणी पुढे येतील. आणि त्या ठिकाणी असलेला थर्माकोल किंवा प्लास्टिक आहे याकरता वेगळी जागा त्या ठिकाणी देणं अत्यंत आवश्यक आहे, अशी एक सूचना वीणा जोशीने केली. वीणाजी, मला वाटतं की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एक वेगळं व्यासपीठ लोकांना, वैचारिक व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. थोडक्यात 2 शब्दामध्ये सांगा की सर्व लोकांना आपण या संदर्भात सोसायटीना काय संदेश देऊ इच्छिता? सोसायटीजना मी असं सांगू इच्छिते की आम्ही जसं ओल्या कचऱ्याचं नियोजन केलं तर तसं प्रत्येकाने जर केलं तर बऱ्यापैकी म्हणजे कचऱ्याची समस्या कमी होऊ शकते. आणि परत म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला मी जास्त आवाहन करेन की प्रत्येकाने हे विचार करायला पाहिजे की आपण वीणा जोशींनी या संदर्भामध्ये जे आवाहन केलंय त्यास अनुसरून निसर्ग साथीचं व्यासपीठ जे आहे, तुमचं आमचं व्यासपीठ जे आहे, या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये मोठं परिवर्तन करू शकतो आणि प्रकृती सोसायटीसारख्या अनेक सोसायट्या अशा पद्धतीने काम करू शकतात. वीणाजी, यामध्ये सहभागी झालात आणि मौलिक माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार. आणि झी 24 तासच्या निसर्ग साथीमध्ये पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत आज संकल्प करूया की पुढच्या भविष्यामध्ये आपण समृद्ध भारत स्वच्छतेकडे नेऊन समृद्ध आणि निर्धार करण्याचा एक नवा संकल्प करूया. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.